तासगावकर हे एखाद्याचा स्थान निश्चित करतात, एखाद्याचं घमंड तोडतात, एखाद्याचा अहंकार तोडतात. लयच हवेत गेला असेल तर त्याला काही नाही, आमच्याकडे पोळी आणि भाजीच आहे, बरोबर. जे निवडणुकीला तेवढंच लागतंय. पण माझ्या ज्याकडे जे तिकीट मागितलेले होते त्यातले 5 जण आज नगरपालिका राजकीय व्यक्ती नाही, राजकारणाशी माझा काही संबंध नाही. बरं. दूरवरचा काही संबंध. मला काही निवडणूक लढवण्यात कुठला इंटरेस्ट आहे का? मी ह्याच्यापूर्वी कधी निवडणूक लढवलेली. तर सीएम साहेबांना निरोप दिला मी तुम्हाला कधीही चुकीचा रिपोर्ट करत नसतो. आपल्यापेक्षा राष्ट्रवादीचा सक्षम आहे, इथं आपण आघाडी करणं गरजेचं आहे. माझ्याला एक लोक मला भावी आमदार म्हणून टाकतात. अरे भावी आमदाराचा संबंध आहे, माझे निवडणुकीला उभारलो तर तेवढी मतदान पडणार नाही. सीएम साहेब काय म्हणले, माझी काही अडचण नाही, तुम्ही माहिती. ओव्हरऑल या षडयंत्राचे बळी हे स्वप्नील भैया ठरले. स्वप्नील भैया तसं राजकारणी आहेत, परंतु काही लोकांनी त्यांच्या खांद्यावर बंदोबस्त ठेवून स्वप्नील भैयांची नियुक्ती पण आपणच केली ना. बरोबर. ग्रामीणचा तालुका अध्यक्ष म्हणून कशाला केली? सक्षम वाटला म्हणून होता सीएम साहेबांचा, तो सगळ्या नगरपालिकांसाठी केला होता. आता जे आले ते तर कुठे पक्षाचे आहेत. उद्या जर कमळात आले तर आम्हाला कुठे काय अडचण नाही. एक नगराध्यक्ष वाढला म्हणाल आम्ही. नमस्कार, महाराष्ट्र मराठी न्यूजमध्ये आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत. नुकत्याच तासगाव नगरपालिका निवडणुकीमध्ये निकाल झालेला आहे. त्या निकालामध्ये तासगाव शहरामध्ये बऱ्याच पक्षांचे याच्यामध्ये डिपॉझिटसुद्धा जप्त झालेलं आहे. त्यामध्ये सगळ्यात जास्त चर्चेला आला विषय तो म्हणजे भारतीय जनता पार्टी. भारतीय जनता पार्टीने प्रथमच तासगाव शहरामध्ये एक स्वतंत्र नगराध्यक्षपदाचा उमेदवार आणि 12 प्रभागामध्ये 24 उमेदवार असं स्वतंत्र पॅनल लावलं होतं. पूर्ण क्षमतेनं भारतीय जनता पार्टीनं पॅनल लावलं होतं. पण या निवडणुकीमध्ये काही अशा घडामोडी घडल्या, त्याच्यामध्ये भारतीय जनता पार्टीचं स्वतंत्र पॅनल आणि भारतीय जनता पार्टीचे काही राज्य पातळीच्या पदाधिकाऱ्यांनी वेगळी भूमिका घेतली होती. यामध्ये सगळ्यात वेगळी भूमिका घेतलेले ते भारतीय जनता पार्टी किसान मोर्चाचे प्रदेश सरचिटणीस संदीप बाबा गिड्डे हे आज आपल्या स्टुडिओमध्ये आले आहेत आणि एकूण या निवडणुकीच्या दृष्टीनं जे विश्लेषण करण्यासाठी ते आपल्या सोबत आले. त्यांच्यासोबत आपण चर्चा करणार आहोत. आबासाहेब नमस्ते. 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 संदीप बाबा गिड्डे म्हणजे भारतीय जनता पार्टीचे सध्याचे किसान मोर्चाचे प्रदेश सरचिटणीस आहेत, ज्यांचा तासगाव सांगली जिल्ह्यामध्ये सुद्धा संपर्क असून महाराष्ट्र लेवलला त्यांचा चांगला संपर्क आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे जवळचे कार्यकर्ते म्हणून आपण त्यांचा गणला जातं. त्यांचा विविध सामाजिक आणि राजकीय क्षेत्रामध्ये त्यांचा सहभाग असतो. असे एक बहुआयामी व्यक्तिमत्व आज आपल्यासोबत आलेलं आहे. या निवडणुकीच्या सुरुवातीपासून आणि आजपर्यंतच्या ज्या घडामोडी घडल्या त्या घडामोडीच्या संदर्भात आपण आबांशी चर्चा करणार आहोत. आबा, सुरुवातीलाच मला एक सांगा की भारतीय जनता पार्टीनं स्वतंत्र असं तासगाव शहरामध्ये पॅनल लावलं होतं आणि याच्यामध्ये आपण पण काही वेगळी भूमिका घेतली होती. हे नेमकं असं का घडलं? काही मंडळी भारतीय जनता पार्टीच्या पॅनलमध्ये होते, काही तुमच्यासोबत होते आणि 2 स्वतंत्र आम्हाला ह्याच्यामध्ये गट समोरासमोर दिसले. अशी काही वस्तुस्थिती होती का या निवडणुकीमध्ये? नाही, गटबाजी वगैरे असं काही म्हणता येणार नाही. बरं. याच्यामध्ये जो काही विषय होता तो म्हणजे शहर मंडल आणि तासगाव ग्रामीण मंडल अशी 2 मंडलं वेगवेगळी आहेत आपल्याकडं. शहर मंडळासाठी त्या ठिकाणी स्वातीताई गोविंद सूर्यवंशी हे गोविंद सूर्यवंशींच्या ज्या पत्नी आहेत त्या तिथं अध्यक्ष आहेत आणि ग्रामीणमध्ये स्वप्नील पाटील हे अध्यक्ष आहेत. आता माझं जे रहिवास आहे तो शहरमध्ये आहे आणि निवडणुकीची जी रणनीती आहे तर त्याच्यामध्ये काय होतं की आमचं डोक्यात थोडंसं काय होतं की भारतीय जनता पार्टीची जी मूळ विचारधारा आहे किंवा निवडणूक लढण्याची जी स्ट्रॅटेजी आहे ती विनिंग मेरिट हे गृहीत धरून चालली जाते. तो निकष धरला जातो विनिंग मेरिट. आणि ज्या दिवशी निवडणूक डिक्लेअर झाली त्या दिवशी आमच्याकडं विनिंग मेरिटच्या लेवलचे असे काही कॅन्डिडेट उपलब्ध नव्हते. बरं. तर मी असेल, गोविंद सूर्यवंशी सर असतील आणि स्वातीताई असतील आणि शहरातले काही पदाधिकारी असतील, आम्ही एकत्र बसून असा एक निर्णय घेतला की आपल्याला थोडंसं दोन्ही राष्ट्रवादी एक होत आहेत का चिंचणी अंजनी, मग त्याच्यातनं नाराज उमेदवार मिळतील किंवा ऐन वेळेला आपल्याकडं चांगल्या पद्धतीनं विनिंग मेरिटचे उमेदवार मिळतील, ज्याची एक साधारणतः स्वतःचे एक 5-10 लाख रुपये खर्च करण्याची क्षमता असेल, त्याच्यानंतर त्याची स्वतःची एक 200-300 मतं मिळवण्याची क्षमता त्याच्या वार्डात असेल, असे उमेदवार आम्हाला मिळतील. आणि मग त्याच्यातनं हे करायचं, नगराध्यक्ष पदासाठी एखादा चांगला स्टार कॅन्डिडेट असं एक आम्ही गृहीत धरलं होतं की तो आम्हाला ह्याच्यातनं सगळ्यातनं मिळू शकतो. आणि मग त्या पद्धतीनं आपण निवडणूक शेवटच्या 2 दिवसामध्ये एक साधारणतः 24+1 असं चित्र तयार करायचं आणि टप अशी एक पर्याय त्याच्यामध्ये द्यायचा. हे एक आमची त्याच्यामध्ये रणनीती होती.
आता गडबड काय झाली की आमच्याकडं ओव्हरऑल स्वप्नील भैया पाटील सुद्धा या निवडणूक समितीमध्ये होतेच, कारण त्यांनी याच्यापूर्वी विधानसभा लढवलेली आहे, त्यांचे काही ओळखीचे कॅन्डिडेट आहेत म्हणून ते त्यांना त्याच्यात होतं. आता काय झालं, आमच्याकडे काही इच्छुक कॅन्डिडेट होते, येत होते, आम्हाला भेटायचे, गोविंद सूर्यवंशी सरांना भेटायचे, परंतु स्पार्क त्याच्यामध्ये काही दिसत नव्हता. मग स्पार्क जर दिसत, म्हणजे माझे जे निकष आहेत, स्वतः खर्च काय करण्याची तयारी आहे का, त्यानंतर ह्याचा जनमानसात उठबस आहे का, भारतीय जनता पार्टीची विचारधारेला हा मॅच होईल का, असं मला निगेटिव्ह म्हटल्यावर मग इथे यायचे आणि मग शहर कार्यालयातनं जायचे वरती स्वप्नील भैयांच्या कार्यालयात, दुसऱ्या कार्यालयात. मग स्वप्नील भैया काय म्हणायचे, ठीक आहे तुझा अर्ज भरून घे, तुझं नाव दे, मी तुला सांगतो, ओके. मग आम्ही काही त्याला पॉझिटिव्ह, आमच्याकडे काय तो विषयच नव्हता. पण गडबड अशी झाली की शेवटच्या 2 दिवसापर्यंत आमच्याकडे असे चांगले चांगले कॅन्डिडेट येत होते, परंतु ती संख्या आमची काय 8-9च्या वरती जात नव्हती, लक्षात आलं. पण स्वप्नील भैयांच्याकडं टोटल 24 आणि त्यांचा एक कॅन्डिडेट वरती आपला भाजप युवा मोर्चाचाच पदाधिकारी, त्यांनी ते असं 25 जणांची व्यवस्था जुळणी करून ठेवली आणि त्यांचे ते अर्ज भरून टाकले. आता जिल्हाध्यक्षांच्याकडे पर्याय हा होता की आमच्याकडे चांगले कॅन्डिडेट आहेत तर आम्हाला एबी फॉर्म द्यायचे का, आणि स्वप्नील भैयांकडे पूर्ण पॅनल आहे त्यांना एबी फॉर्म द्यायचे. तर जिल्हाध्यक्षांनी मग आता ठरवलं की यांच्याकडे आता सगळा जर सेटअपच रेडी आहे, अखंड ताटं वाढले, वाट्या बिट्या ठेवलेल्या आहेत, लोणचं ठेवलंय, मिरची ठेवल्या, ती काय मीठ ठेवलंय, ह्यावर ठेवलंय, असं सगळं आहे. आमच्याकडे काही नाही, आमच्याकडे पोळी आणि भाजीच आहे, जे निवडणुकीला तेवढंच लागतंय. पण ही सगळं आहे इथं म्हटल्यावर त्यांनी काय विचार केला की देऊन टाकू यांच्याकडे, देऊन टाकले, विषय संपला. आता त्या दरम्यान जी आमच्यातली काही होती त्यांना स्वतः खर्च करू शकत होते. आता त्यांना मग तिकीट द्यायचं राहिलं आणि त्यांनी म्हटलं की आता त्याच्यात 4 जण, टोटल 8 जण उभा होते, 2 जण भारतीय जनता पार्टीत होते, काका गटात 4 जण होते, त्यातले 2 जण निवडून आलेत, 3 जण निवडून आले, आणि रोहित पाटलांच्याकडे शेवटी मग गेले 3 जण गेले, त्यातले 2 जण निवडून आल्यात. म्हणजे आज आपलं संख्याबळ, माझ्या ज्याकडे जे तिकीट मागितलेले होते त्यातले 5 जण आज नगरपालिकेत बसलेत. अरे म्हणजे ते उमेदवार तुमच्याकडून सटकले. आमच्याकडनं सगळं, आमच्याकडे एबी फॉर्म नाही, एबी फॉर्म नसल्यावर मग देतोय कोणाला, त्यांना जी गावला त्यांनी ते घेतला. आमच्या आता विशाल भोसले त्यांनी ते घड्याळाचा एबी फॉर्म घेतला, पण ते तिथं पॅनल टू पॅनल लागलं नसल्यामुळं जुळलं नाही. तर ओके ना. आमचा पहिला मुद्दा असा आहे बघा, एक लक्षात ठेवा संजू भाऊ, की मी राजकीय व्यक्ती नाही आहे, राजकारणाशी माझा काही संबंध नाही, दूरवरचा काही संबंध. मला काही निवडणूक लढवण्यात कुठला इंटरेस्ट आहे का, मी ह्याच्यापूर्वी कधी निवडणूक लढवलेली बघितल्या का, अजिबात नाही. बघा मी चळवळीतला कार्यकर्ता आहे, शेतकऱ्यांसाठी मी काम करतो. मी तुमच्या माहितीसाठी सांगतो, अमरावतीमधल्या जिल्हा परिषदेमध्ये मी आंदोलन केलं शेतकऱ्यांसाठी, डुकरं सोडली होती शिवच्या केबिन. मला सांगा तिथं काय माझा शिलेदार उभारणार आहे का, तिथं काय मला आमदारकीला उभारायचं आहे का, ते निवडणूक लढवायची आहे का. यवतमाळमध्ये आम्ही आंदोलन केलं, मणिपूरमध्ये केलं, RCEP जो करार होता 16 देशांचा, त्या 16 देशांचा करार जर झाला असता तर आपल्या इथलं दूध 17-18 रुपये झालं असतं. त्या कराराच्या विरोधात आम्ही बँकॉकमधल्या संसदेत जाऊन पत्रक टाकले. लोक बँकॉकला मसाज करायला जातात, आम्ही तिथल्या सरकारचं मसाज जाऊन करून आलो. म्हणजे 16 देशातला जर तो करार झाला असता ना, भारतातल्या शेतकऱ्यांचं अस्तित्व संपलं असतं. काय संबंध, मला काही तिथे पंतप्रधान व्हायचं. आपल्याला इश्यू बेस करतो आपण. आता बलगवड्यातलं परवाच उदाहरण सांगतो, ते सोलर प्रकल्प होतोय, 8 तास शेतकऱ्यांना, 12 तास शेतकऱ्यांना वीज मिळायसाठी होते. आता तो काय तिथल्या स्थानिक लोकांचं मतदार म्हणून जर त्यांचं फेवर करायचं असतं तर आपण त्यांना हे दिलं असतं, पाठिंबा दिला असता. नाही, पण तो शेतकऱ्यांना 12 तास वीज मिळते म्हटल्यावर मी त्या सोलर प्रकल्पाला पाठिंबा दिला, भूमिका घेतली, गेलो पुढं, लोकांनी दिल्या असतील शिव्या दिल्यावर मी काय करू त्याला. मला शेतकऱ्यांच्या विषयाशी मी ठाम. म्हणजे ओव्हरऑल विषय मला तुम्हाला थोडक्यात सांगायचं की राजकारण या विषयाशी आपला काही संबंध नाही. आपल्याला निवडणूक लढा, ते जिंका, मग त्यात ते पैसे वाटा, उचलून न्या, अजून काय करा, त्यात काय असते, अजून डिपॉझिट जप्ती एक कार्यक्रम असतोय, त्याच्यानंतर परत आबरू पण जात्या, असल्या ह्याच्यात पडायचा विषयातच नसतोय आपण. काय म्हणजे हा विषयापासून आपण दूर असतोय. आबा, एकूण विषय जर आपण बघितला तर भारतीय जनता पार्टीने एक स्वतंत्र पॅनल लावलं, काही मंडळी आपली राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, अजित पवार गटातून उमेदवारी मिळालेली आहे. जागा वाटपाची यापूर्वी काही चर्चा झाली का, किंवा काय एक लक्षात ठेवा, आमचे तालुक्याचे ग्रामीणचे नेते स्वप्नील भैया पाटील साहेब यांनीच शब्द दिला होता की आम्ही माहिती आपण करायची. ते तिथं प्रताप नानांचं ऑफिसचं उद्घाटन होतं, त्यावेळेला भैयांनीच शब्द दिला, सगळ्यांनी आपापले उमेदवार उभा करू, त्यात जो सक्षम आहे त्याचा अर्ज ठेवायचा, बाकीच्यांचा अर्ज काढायचा.
आता इकडं काय झालं, राष्ट्रवादी राजे काकांची उमेदवारी सक्षम लागली. बरं. सक्षम लागली, ओके, तर त्यांचा तो ठेवायचा त्यांचा आग्रह होता. आता काय झालं, गडबड अशी झाली की मी आपल्याला काही एबी फॉर्म नाही, आपले शिलेदार सगळे इकडं तिकडं झालेले आहे. आता ह्याच्यामध्ये ह्या प्रक्रियेत मी कसा हस्तक्षेप करणार. बरं. मी फक्त CM साहेबांना निरोप दिला की मी तुम्हाला कधीही चुकीचा रिपोर्ट करत नसतो. आपल्यापेक्षा राष्ट्रवादीचा सक्षम आहे. इथं आपण आघाडी करणं गरजेचं आहे, महायुती करणं गरजेचं आहे. आता मला सांगा, आज संजय काकांचं पॅनल आलं, मी संजय काकांची पण चर्चा माझी झाली होती. 8 जागा आम्हाला ते देतो म्हटले होते. 2-4 जण निवडून आले असते की नाही. बरोबर. मी त्यांच्याकडे चर्चा झाली होती. हो, 8 जागा देतो म्हटले होते. ओके. म्हणजे घेतल्या. आज काय आहे परिस्थिती की आपली, मी शहरात राहतो, आपली संघटना कधी कधी कसं असते की जरा थोडंसं ज्या वेळेला संघटनात्मक दृष्टिकोनातून आपलं ताकद किती आहे ते आपल्याला कळलं पाहिजे. आज माझी लायकी आहे का, लोक मला भावी आमदार म्हणून टाकतात. अरे भावी आमदाराचा संबंध आहे, माझे निवडणुकीला उभारलो तर तेवढी मतदान पडणार नाही. 10-12 हजार पण मतदान पडणार नाही मला. मी कुठं ती जे काही विद्यमान आमदार आणि यांच्या विरोधात लढू शकतो, मला माझी माहिती आहे ना. त्यामुळं मी ह्या सगळ्या राजकारणी नादाला लागत नाही. आता काय लोक विकास निधी आणला, हे आणला, ते आणला, मला पण देतात पालकमंत्री, बरं का. पालकमंत्री देतात, 25-15 मधनं निधी देतो, 25-15 आपण निधी आणला पालकमंत्र्यांनी. आतापर्यंत आपण 6 कोटीच्या आसपास निधी आणला तासगाव कोटेमंकाळमध्ये. परंतु तो निधी कुठल्या कॉन्ट्रॅक्टरला गेला ते पण मला माहीत नसते. कुठल्या ग्रामपंचायतीनं गेला, कुठल्या पदाधिकाऱ्यानं वर्क ऑर्डर काढली, आपली काय कॉन्ट्रॅक्टरशिप आहे का. तुम्ही बघा, संदीप गिड्डेंच्या घरातलं कुणीही सरकारी कॉन्ट्रॅक्टर आहे का बघा. कॉन्ट्रॅक्टरशिपशी आपल्याला घेणं देणं नाही. कुठल्या बदलीच्या विषयात मी असतोय का बघा, कुठल्या अधिकाऱ्याला 1 रुपया मागितलाय का बघा, काही संबंध नाही. का चुकला तर मुंडी धरता येत्या, पिरगाळता येत्या. मी इथनं CM पर्यंत कंप्लेंट करू शकतोय. म्हणजे ही माझं जर कोण चुकला तर मी त्याला चांगल्या पद्धतीने धरू शकतो. म्हणूनच मी माझं स्टेटस ठेवून आहे ना. नक्कीच. लक्षात आलं का. म्हणजे एक विषय असा आहे की तुमचे मुख्यमंत्र्यांशी असलेले थेट संबंध, या सगळ्या गोष्टींची नेहमीच या निवडणुकीमध्ये चर्चा झाली. पण तो नेमका किस्सा काय झाला की मुख्यमंत्र्यांनी नाही, CM साहेब काय म्हणले, माझी काही अडचण नाही, तुम्ही महायुती करा. आणि मध्येच तो ह्याचा विषय आला, महायुती करा. तर मी तिथलं जे काही बघणारे इथली लोक आहेत, काय म्हणतो निवडणूक प्रमुख जे आहेत ते सत्यजित देशमुख साहेब असतील, सम्राट बाबा असतील, शेखर इनामदार साहेब असतील, मकरंद देशपांडे साहेब, त्यांनापर्यंत टाकला. काय झालं आहे मी तुम्हाला सांगतो. ह्याच्यातलं एक मोठं हे आहे, जिल्ह्यामध्ये स्वप्नील भैयांचा थोडंसं खांदा वापरून काही लोक गोळ्या मारण्याचा प्रयत्न करत आहेत. ॲक्च्युली त्या ओव्हरऑल या षडयंत्राचे बळी हे स्वप्नील भैया ठरले. अरे बाबा. लक्षात आलं. म्हणजे स्वप्नील भैया तसं राजकारणी आहेत, परंतु काही लोकांनी त्यांच्या खांद्यावर बंदुकात ठेवून स्वप्नील भैयांची नियुक्ती पण आपणच केली ना. ग्रामीणचा तालुका अध्यक्ष म्हणून कशाला केली, सक्षम वाटला म्हणून तर केली ना. बरं, ज्या दिवशी केली त्या दिवशी मी त्यांना सांगितलं होतं तुम्हाला पूर्ण अधिकार नक्कीच, आणि तुम्ही जो निर्णय घेतला त्याच्या पाठीशी मी उभारणार म्हणून. मग ह्या एवढी जर त्यांना मुभा दिली असेल, नंतर त्यांनी जे सगळं कार्यकारिणी केली, कुणाला नेमलेलं आहे इथंपर्यंत मी बघितलेलं नाही. सगळी कार्यकारिणी ओके, चांगल्या पद्धतीनं चाललंय. आपण कशाला त्याच्यात विषयामध्ये बघत बसायचं, हस्तक्षेप करायचा. मी असं रोज उठून हस्तक्षेप करत बसत नसतो. पण ऐन निवडणुकीमध्ये तो आपला मुख्यमंत्र्यांच्या मेसेजचा विषय आला आणि तासगावातल्या जाहीर सभेमध्ये पालकमंत्र्यांनी तो मुख्यमंत्र्यांचा संदेश दाखवला. तो AI व्हिडिओ होता CM साहेबांचा, तो सगळ्या नगरपालिकांसाठी केला होता. तुम्ही जर तो व्हिडिओ पाहिला तर तिथं होतं. CM साहेब सुद्धा ते काही कमळ सोडून दुसऱ्याचा प्रचार करा म्हणतील मला सांगा. ते सगळ्यांसाठी त्यांची पण इच्छा होती. आला असता कमळाचा उमेदवार तर काय अडचण कुठं होती, आला असता. मग आम्ही पण त्यांचं स्वागत केलं असतं, ढोल वाजवलं असतं. आत्ता पण कमळाचा उमेदवार तिथं आत्ता जे आले ते तर कुठे पक्षाचे आहेत. उद्या जर कमळात आली तर आम्हाला कुठे काय अडचण नाही. एक नगराध्यक्ष वाढला म्हणाल आम्ही, म्हणजे काही तशी अडचण नाही. आमचं ओपन बाबासाहेब पाटलांना आम्ही विनंती करेल, या बाबा कमळा पक्ष वाढला पाहिजे, ही आपली भूमिका म्हणून मी तुम्हाला सांगितलं. अजून एक विषय असा येतो की ह्या मागच्या पंचवर्षीमध्ये तासगाव नगर परिषदेवरती भाजपची निर्विवाद सत्ता होती. त्यावेळेला माजी खासदार संजय काका पाटील यांच्या नेतृत्वाखाली त्यांनी तासगाव शहरामध्ये नाही म्हटलं तर 300 कोटीपर्यंतचा निधी आणला होता. पण एकीकडे ती वस्तुस्थिती आहे, भाजपचं स्वतंत्र पॅनल लागतंय. आपण घेतलेली भूमिका आणि आपण राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गटाचे थेट उमेदवार अजय पाटील यांचा, त्यांच्या पत्नीचा तुम्ही थेट प्रचार केला. हे एकूण गणित पाहता दोन्ही उमेदवारांना खूप नगण्य असे मतं मिळाली आहेत. त्याच्यामध्ये अजय पाटील यांना 1992 आणि भाजपच्या थेट उमेदवार 1992 म्हणजे साधारणतः 2000. बरोबर. राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार किती उभारले? 9. साधारणतः 1/3 म्हणूया. ओके. 2000 मतं. पूर्ण पॅनल 24 उमेदवार लागले असते तर बरोबर 6000 मतं पडली असते. हे एकही रुपया न वाटता
पैसे त्यांनी मागितले लोकांच्याकडे. हां, ते तुम्ही QR कोड पण QR कोड पण शेअर केला. म्हणजे रुपया न मागता 6,000 मतं धरा. बरं 2,000 म्हणजे 8 उमेदवार उभा करून 2,000. लक्षात आलं. 24 उमेदवार उभा असते तर 6,000. आणि आता त्यांचं प्लॉटिंगचा धंदा नाही, त्यांचा काही 2 नंबरचा धंदा नाही. जर काही असता धंदा समजा कोट 2 आणि मी राजकीय असतो, बरं मी त्यांच्या मागं मी आणि मी अराजकीय, माझा राजकारणाचा काही संबंध नाही असा माणूस घेऊन ते आपल्याला लढायला लागलेत. तर नक्कीच मी तुम्हाला सांगू का, एक साधारणतः थोडंफार वाटप केलं असतं तर 9,000 मतं मिळायला 6 3 9,000 मतापर्यंत पोचायला अजय काकांना पण काय अवघड नसतं. बरं अजय काकांना जी मतदान मिळाले ते केवळ इमेजच्या भरोशावरती मिळालेलं हे मतदान आहे. म्हणजे तेवढ्या लोकांनी तो ठेवलेला विश्वास आहे. किंबहुना भारतीय जनता पार्टीच्या सागर दाभोगडेंना मतदान जे मिळालेलं आहे ते सुद्धा चांगल्या पद्धतीने मिळालेलं आहे. म्हणजे माझं म्हणणं आहे की हे दोन्ही उमेदवार तसे जिंकलेले आहेत. तिसरा उमेदवार कुठला, रोहित पाटलांचा. तर रोहित पाटलांसाठीची ही निवडणूक पहिलीच होती. लक्षात ठेवा. म्हणजे ह्याच्या पूर्वीची जी निवडणूक होती ती त्याच्यानंतर आत्ता ही रोहित पाटलांची आमदार झाल्यानंतरची पहिली निवडणूक आणि 99 मतांनी ते हारत आहेत. पण खाली पॅनलला ते मतं जास्त घेतलेत. काही काही ठिकाणी तर त्यांनी क्लीन स्वीप दिल्या, ते पण जिंकल्यात. आणि बाबासाहेब पाटलांच्या मिसेस त्या नगराध्यक्ष झाल्यात. 99 मतं त्यांना जास्त पडलेली आहेत. वस्तुस्थिती आपण स्वीकारली पाहिजे की तासगावकरांनी जे काय सगळं अखंड मगाशी मी म्हटलं ताट, आता त्या ताटातलं सगळ्यांना थोडं थोडं वाढलंय. भविष्यामध्ये तासगावकरांची कळकळ जी काय असेल ती सोडवण्याची, अश्रू पुसण्याची जबाबदारी भारतीय जनता पार्टी म्हणून दाभोगडेंची पण आहे. म्हणजे भारतीय जनता पार्टीतल्या इथल्या पदाधिकाऱ्यांची पण आहे. राष्ट्रवादी काँग्रेस म्हणून ते अजय काकांची पण आहे आणि इथल्या पदाधिकाऱ्यांची पण आहे. आणि रोहित पवारांची पण आहे. रोहित पवार नाही, आमदार पाटील रोहित पाटलांची पण आहे आणि संजय काकांची पण आहे. म्हणजे चौघांना त्याने काहीतरी दिलंय. नक्कीच. बा एकूण ह्या चर्चेतून आपल्याला एक असं समजतं की तुम्ही मगाशी म्हटला स्वप्नील पाटील यांनी सावड्यातून येऊन तासगावमध्ये पॅनल लावलं, त्यांना त्यात यश आलं. संजय काका अंजनीहून आले, संजय काका चिंचणीहून म्हणजे अजून एक तासगाव शहराचा जो अजय पाटलांच्या बाबतीमध्ये जो एक विषय आला होता की नको चिंचणी नको अंजनी आणि तासगावकरांचा स्वाभिमान, असंही काय झालं होतं. काय खंत वाटते का तासगाव शहराचं नेतृत्व वाढलं नाही यापूर्वी, कधी भविष्यात पण वाढेल? नाही, ह्या निवडणुकीमध्ये थोडंफार जे काही आर्थिक गणित मांडलं गेलं तर ते आर्थिक गणित हे ना भूतो ना भविष्य ते अशा प्रकारचं मांडलं गेलं. त्या विषयामध्ये थोडंसं अजय काका कमी पडले. मी तुम्हाला जे कॅल्क्युलेशन सांगितलं की आज अजय काका 6,000 मतावर आहेत. 24 उमेदवार उभा केले असते तर 6,000. याचा अर्थ असा आहे की थोडंफार जर खर्च झाला असता 9,000 मताच्या पुढे गेले असते. याचा ओव्हरऑल विषयामध्ये मी तासगावकरांना दोष देणार नाही किंवा समोरच्या पार्ट्यांना पण दोष देणार नाही. राजकारणाचा ट्रेंड बदलतोय. राजकारणातला बदललेला ट्रेंड जो आहे तो ट्रेंड स्वीकारायला हवा. राजकारण कमर्शियल पद्धतीनं काही करावं लागतंय आणि मग काही ठिकाणी तुम्हाला वोट मॅट्रिक्स जे आहे तर वोट मॅट्रिक्स जुळवून घेण्यासाठी पॉकेट पर्चेसिंग कुठं करतात ह्या विषयामध्ये जे काही तुमचं जे काही स्वाभिमान किंवा आणखीन काही गोष्टी ह्या सगळ्या गोष्टींच्यामध्ये कुठंतरी मॅनेजमेंट करणं गरजेचं आहे. दुसरं महत्त्वाचं म्हणजे सांगतो तुम्हाला की तासगावकर हे मतदान करत नाहीत. तासगावकर हे एखाद्याचा स्थान निश्चित करतात, एखाद्याचं घमंड तोडतात, एखाद्याचा अहंकार तोडतात. लयच हवेत गेला असेल तर त्याला जमिनीवर आणतात. म्हणजे खासदार झाल्यानंतर संजय काकांच्या बाबतीमध्ये आमदारकीच्या निवडणुकीमध्ये तासगावकरांनी दिलेला कौल तोच ओव्हरऑल जर तुम्ही पाहिलं ह्या निवडणुकीमध्ये एकदम संयमी, शांत, कोणावरही रागवण्याची भूमिका नाही. एक संजय काकांच्या पाठीमागं खासदार असताना म्हणजे जिल्ह्यामध्ये काहीतरी दादा माणूस म्हणून म्हटलं जातं. रॅश माणूस. आक्रमकता ती प्रत्येकाच्या स्वभावात असते, राजकारणी म्हणून असते. परंतु एक इमेज निर्माण केली होती. परंतु संजय काका मला असं वाटतं कुठेतरी ते विपश्यना वगैरे करून आलेत का काय, एवढे शांत दिसले. लोकांना आवडलं तासगावकरांना. रोहित पाटलांच्या बाबतीमध्ये अमोल नानांचा उमेदवार डावलणं, त्या ह्याच्यामध्ये त्यांचा डावलणं अजय काकांचा, त्यानंतर मग नवीन सावंतांचा तो उमेदवार आणणं,
अडचणी होत्या त्याच्यात काही. म्हणजे अजय काकांना त्यांनी विचारलं होतं की खर्च करू शकता का. मग अशी जे मी सांगितलं वोट मॅट्रिकसाठी तुमचं बजेट मॅनेजमेंट पण थोडाफार करणं गरजेचं असते. त्याच्यात त्यांनी नाही म्हणून सांगितलं असेल, म्हणून त्यांना ते बदलावं लागलं. कारण शेवटी चिचुकी वाटून तर मतदान पडलं नाही ते थोडंफार. तर या केसमध्ये थोडंफार रोहित पाटलांना सुद्धा अगदी दिलं आणि थोडं कमी काढून घेतलं. म्हणजे 10,000 मतदान दिलं असेल, परंतु ते 600 मतदान काढून घेतले. म्हणजे 99 मतांनी काकांना निवडून दिले. काकांच्या बाबतीमधला किंवा प्रभाकर बाबांचा ह्या निवडणुकीमध्ये आलेला प्रेझेन्स तो संयमी होता. बरोबर. उगीच आताताईपणा हे ते दंगा नाही केला. म्हणजे त्यांनी परत त्यांना बॅलन्स ठेवले. हे तासगावकरांची कला आहे. एकूणच या निवडणुका आता झाल्या, निकाल समोर आले, आपल्या आज सत्ता ग्रहण पण झालेलं आहे. पण यापूर्वी पण तासगाव नगर परिषदेवर भाजप निर्विवाद सत्ता होती. आता येणाऱ्या काळामध्ये सुद्धा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आहेत, नगरविकास खातं, एकूण फंडाच्या बाबतीमध्ये किंवा निधीच्या बाबतीमध्ये तासगाव नगरपालिकेला किंवा आपल्या एकूण तुमच्या माध्यमातून काय प्रयत्न होतील का किंवा काही कमी पडेल काय? नाही. एक लक्षात घ्या की विकास निधी हा तिथल्या जनतेची गरज किती आहे. माझं विकास निधीच्या बाबतीमध्ये ठाम मत असते की विकास निधी कमिशन खाण्यासाठी नसावा. तो त्या जनतेतली, म्हणजे एखादी अशी असते की गल्ली तिथं सगळं पाक गार्डन दिलंय, सगळं ते काय टाईल्स बसवलेत, पंखे बसवलेत, AC बसवलेत, दुसऱ्या गल्लीत टॉयलेटची पण व्यवस्था नाही. तर समतोल राखला जावा. मग त्याच्यामध्ये कुणाकडेही जायची वेळ आली तर नागरिकांच्या प्रश्न सोडवण्यासाठी म्हणून तो क्लिअर कट निधी आणण्यासाठी मग वेगवेगळ्या लेवलला, म्हणजे मग पालकमंत्री महोदय असतील किंवा त्या ठिकाणी नगरविकास खातं असेल, त्याच्यानंतर वेगवेगळी समाज कल्याण असेल किंवा मुख्यमंत्री महोदय असतील, ह्या सगळ्या बाबतीमधनं आपण त्या जिथं आता जे कोण आहेत ह्या सगळ्यांना सहकार्य करणार. म्हणजे असं काही नाही की आपण त्याच्यामध्ये राजकारणाचा काहीतरी विषय असतो, हे बाबा काम आणि काय असला काही विषय नाही. हे सगळं करत असताना ह्याचा बॅलन्स हा समतोल विकासाचा साधला पाहिजे. दुसरा महत्त्वाचा मुद्दा असा आहे की हे सगळं करत असताना मग परत त्याचं श्रेयवादाच्या भूमिकेमध्ये मी कधी अडकत नसतो. काम करत राहणे, आपल्या हातात काम करायचा विषय असतोय. नारळ फोडायला कोण गेला, आता माझी कोरी लेटर हेड पदाधिकाऱ्यांच्याकडे असतात, सह्या करून देतात. मलाच माहीत नसते कोणी कोणाला दिले काम, कोणी घेतलं, पण ते काम झालं पाहिजे. एखाद्या ग्रामपंचायत सरपंचाचा मला फोन आला की हे काम आम्ही सांगितलं होतं झालं नाही, तर मी मग विचारतो की का नाही झालं. तर बेसिक मुद्दा असा आहे की कधीही कमिशनसाठी ते काम नसावं, नागरिकांच्या विकासासाठी असावं. त्यामुळं माझी क्लिअर कट भूमिका असेल की जे कोणी सत्तेत आहेत, मग ते कुणीही असू दे, त्यांना आपण शासनाचं, आपण सरकारमध्ये आहोत म्हणून त्यांना मदत करत राहणं हे आपलं काम आहे. ते करत राहणार. त्यांनी जर चुकीचं केलं तर आपण सरकारमध्ये आहे, लक्षात ठेवा. आपण त्यांच्या विरोधात तक्रार पण करू शकतो, कारवाई पण करू शकतो. म्हणजे असं काही नाही. आता आमच्या 4-5 कवठेमंकाळ तालुक्यातल्या ग्रामपंचायत सरपंचांच्या विरोधात आम्ही कारवाई सुरू आहे, होईल आता, जवळजवळ जातील घराकडे भ्रष्टाचार केल्यानंतर. त्यामुळं दोन्ही गोष्टी आहेत. कारभारी जर चुकले तर नक्कीच मुंडी धरून त्यांची तक्रार करून, नुसती तक्रार नाही तर त्यांच्याकडं कारवाई होईपर्यंत आपण त्याचा पाठपुरावा करणार, सुनावण्या लावणार, पुरावे सादर करणार, सगळं बोगसपणा काय केला तर, म्हणजे सत्ता कारभार सांभाळत असताना. आणि जर का चांगलं काय केलं तर नक्कीच त्यांचं अभिनंदन पण करणार. चांगल्याला चांगलं म्हणता यावं, भले तो कुणीही विरोधक असू दे नाही तर आपला असू दे, आणि वाईटाला वाईट म्हणता यावं, जरी आपला अगदी काकतला जरी असला तरी सुद्धा. म्हणजे ही भूमिका ह्याच्यामध्ये ओव्हरऑल माझी एक चळवळीतला कार्यकर्ता म्हणून आहे. आगामी जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीचा काय प्लॅन राहील? विनिंग मेरिट, एवढंच भारतीय जनता पार्टीचं हे असते. विनिंग मेरिटच्या वेळेला जर का एखादा विषय आला, आता समजा एक लक्षात घ्या, जिल्हा परिषदेची निवडणूक, पंचायत समितीची निवडणूक होत असताना त्या ठिकाणी ग्रामीणचे मंडल अध्यक्ष स्वप्नील पाटील आहेत. तर आम्ही आमच्याकडे जर एखादा कॅन्डिडेट असेल तर विनिंग मेरिटचा कॅन्डिडेट आहे, हा आहे, ह्यांना काही मदत लागली तर आम्ही मदत करू, निवडून आणला पाहिजे. शक्यतो कमळावरती निवडून आला पाहिजे, ही पहिली भूमिका. महायुतीत भूमिका आला पाहिजे, तिसरी भूमिका. आघाडी होत असेल तर मग ती तिसरी भूमिका. अशा पद्धतीनं आहे. कोणाला तरी जिंकवण्यासाठी पॅनल लावलं पाहिजे अशी अजिबात आमची भूमिका नाही. हां, म्हणजे उगीचच आपलं लावायचं आणि मग परत ती तसलं काहीतरी सगळीजण परत दंगा करत बसणार. अरे बाबा, आज आता स्वप्नील पाटलांच्या खांद्यावर बंदूक ठेवून जिल्ह्यातल्या नेत्याने काय केलं,
एक ट्रॅप रचला. काही लोक आहेत भारतीय जनता पार्टीमध्ये, अजूनही एक गट असा आहे की संजय काकांचा शिवाय तासगाव कवठेमंकाळमध्ये भाजप शून्य आहे बरं. असं दाखवण्याचा ते नेहमी प्रयत्न करतात. त्यांनी हा सगळा खेळ रचला, स्वप्नील पाटलांना लक्षात पण नाही आला आणि तो ट्रॅप लावला. मग डिपॉझिट जप्त झाल्यानंतर मग विषय सुरू झाला की काका नाही भाजप शून्य, काका नाही भाजप शून्य. तर त्याच्यापेक्षा भारतीय जनता पार्टी जर विनिंग मेरिट म्हणून उतरली तर मग असं काही विषय नाही. म्हणजे काकांनी जरी उद्या काहीतरी विषय प्रस्ताव मांडला तर त्या प्रस्तावाचा विचार केला जाईल, राष्ट्रवादी काँग्रेसनं मांडला त्या प्रस्तावाचा विचार केला जाईल, शिंदे सेनेनं मांडला त्या प्रस्तावाचा विचार केला जाईल. असं सगळ्यांचा सारासार विचार करून दुसरं महत्त्वाचं म्हणजे जसं नगरपालिकेला काही आमचा जो विषय होता की आम्ही विनिंग मेरिट घेऊन बसलो होतो आणि स्वप्नील पाटील जसं जसं येतील उमेदवार तसं ते आपलं त्यांचा जो काही गड्यास गडी डोक्याला डोकं असं जे काही त्यांनी 24 लोक भरले. हां, आता ह्या सगळ्या निवडणुकीमध्ये मी पण असं होतं की जिल्हाध्यक्षांना माहिती आहे, पालकमंत्र्यांना माहिती आहे, मी पण माझं असं नाही की मी कुणाच्या वरती निर्भर होतो. विनिंग मेरिटसाठी लढत असलं तर माझी पण त्याच्यामध्ये काही रसद घालण्याची तयारी होती. ती रसद घालल्यानंतर पार्टीसुद्धा म्हटली होती की आम्ही पण आमची रसद देऊ. काही आणखीन बाकीचे नेते पण आहेत, जयभाऊ गोरे असतील, विखे पाटील साहेब असतील, आम्हाला मदत करणारे लोक आहेत भारतीय जनता पार्टीमध्ये राज्यभरामध्ये, जे गोपीचंद पडळकर साहेब आहेत, अशा सगळ्यांच्याकडनं आणखीन रसद, असं एक मोठी रसद आमच्याकडे तयार झाली असती जर विनिंग मेरिट असतं तर. आता गडबड अशी झाली की मीच त्याच्यामध्ये नाही, त्यामुळे मी माझी रसद घालू शकलो नाही. मग त्याच्यामुळं पार्टीकडनं अशी सक्षम अशी रसद पोचू शकली नाही. मग एकंदरीत स्वप्नील पाटील यांना शेवटी मग धनशक्तीच्या विरोधात आम्ही विकासाचं राजकारण करत होतो ही भूमिका घ्यायला लागली. त्याच्यामध्ये जरा 2-3 उमेदवार, नगराध्यक्षपदाचा उमेदवार जो होता शेवटच्या टप्प्यात, जर मी ह्यांना म्हटलं पण होतं बरं का, म्हणजे असं नव्हतं की आपण नगराध्यक्षपदाचा उमेदवार जर आपल्याला सक्षम भेटला अजय काकांना तर राष्ट्रवादीच्या चिन्हावर असतील तर राष्ट्रवादीच्या चिन्ह, जर चुकून घात झाला पैशांच्या खेळामध्ये ह्या सगळ्या निवडणुकीच्या आणि पडली शीट तर कुणाची पडली असती? राष्ट्रवादी काँग्रेस. राष्ट्रवादी. आमच्याकडे निदान म्हणजे काय असतंय, मला राजकारण कळत नाही, परंतु मला एवढं कळतं की पडताना पण पान घेऊन पडलं पाहिजे. बरोबर. आपण वानराचे वंशज आहोत, त्याच्या डेफिनेशनमध्ये ते असते की पडलं तरी पण पान घेऊन पडलं पाहिजे. त्यामुळे आधी पहिली पानाची व्यवस्था करायची असते. तर आज जी परिस्थिती आहे ती परिस्थिती ओढवली नसते. मध्येच कुणी खूळ काढलं की नाही आबा असले त्या सगळ्याबरोबर तर आणखीन हे झालं असतं, फायदा झाला असता. पण महत्त्वाचं म्हणजे आपण जी पुढं जी जोडणा लावल्या ती जोडणाच पॉझिटिव्ह तेवढी नव्हती. ती जोडणं माझी जी होती विनिंग मेरिट हे असती, म्हणजे निवडणूक उमेदवार पैसे स्वतः खर्च करू शकतो का, स्वतः मतदान आणू शकतो का, आणि भाजपच्या विचारधारेशी मॅच होऊ शकतो का, ह्या निकषावर असती तर तो होता विषय. आता त्याच्यामध्ये पार्टी त्या विषयामध्ये काय होतं की संपूर्ण राज्यभरामध्ये तासगावचा लौकिक जरा थोडंसं ह्या डिपॉझिटच्या ह्याच्यामध्ये हे झाला. परंतु ओव्हरऑल भारतीय जनता पार्टी म्हणून मी जे काही झालं असेल ते सगळं सोडून द्यायचं, कारण तो विषय जो होता तो कम्युनिकेशन गॅपचा होता. CM साहेबांचा मेसेज माझ्यापर्यंत होता आणि मी त्यांना आधी क्लिअर विचारलं होतं बरोबर की मी शेतकऱ्यांचा विषय घेऊन राज्यभरात फिरत बसू का नगरपालिकेच्या विषयात बसू. त्यांनी क्लिअर सांगितलं होतं मला नगरपालिकेच्या विषयाला तुम्ही जरा लक्ष घाला, हे CM साहेबांनी सांगितलं. आता मला चंद्रकांत दादा काय बोलले, त्यांनी येऊन बोलले की नाही संदीप गिड्डेंनी सांगितले की CMनी सांगितले घड्याळावर मतदान, असं मी कधीच म्हटलं नव्हतं. CMनी हे सांगितलं होतं की महायुती करा. बरं, लक्षात आलं. आता हा मेसेज त्याच्यामध्ये ज्या वेळेला सगळ्यांनी सांगितला, पदाधिकाऱ्यांनी वगैरे सांगितला, खाली त्याच्यामध्ये जर का आमचा उमेदवार बदलून दुसरा उमेदवार घ्यायची परिस्थिती आली तर काही लोकांचं म्हणणं असं होतं की नाही सगळेच उमेदवारी आम्ही अर्ज मागं घेणार वगैरे. मग ही जी सगळी सिस्टम रचली होती, हा अट्टहास होता ना, मला असं वाटतं की ह्या गोष्टीला सगळ्याकडनं म्हणजे स्वप्नील भैया सोडून स्वप्नील भैयांच्या खांद्यावर बंदूक ठेवली होती, पण खालीची जी टीम होती की आम्ही सगळेच उमेदवार माग घेणार वगैरे जी म्हणत होते त्यांना कुणीतरी बाहेरनं ऑपरेट करत असणार असं असेल. लक्षात आलं का? म्हणजे त्यांनी ते भावले म्हणून कदाचित स्वप्नील भैयांच्याकडे पाठवले असणार की तुम्ही जावा, पहिलं तुम्ही संदीप गिड्डेंच्याकडे जावा, तिकीट देतात का बघा. संदीप गिड्डे नाही म्हणायचे, पैसे तू खर्चू शकतो का,
तुझं एवढं स्वतःचं मतदान आहे का, भाजपची विचारधारा पटते का, निकषात बसत नाही म्हणायचे, स्वप्नील भैयाकडे जावं. मग स्वप्नील भैयाकडे जा म्हणजे मला असं वाटतं की काही त्यातले सगळे म्हणता येणार नाही, पण काही प्लॅन्टेड असावेत जे इतरांच्या इशाऱ्यावरती ते सगळं गमती झालेले असणार आहेत. आणि ह्या सगळ्या गोष्टींचं जे काही परिणाम आहे तो परिणाम आपल्यासमोर आहे. आता ते सगळ्या विषयात आता पडण्यात अर्थ नाही. जिल्हा परिषद पंचायत समिती स्वतःचा खर्च करू शकतो का, मग आपण त्याला काय पाहिजे ती ताकद देऊ. बरोबर. ओके, म्हणजे जर तो कसा असतं एक लक्षात ठेवा, तो समोरचं एक पाऊल चालला तर आपण त्याच्यासाठी 10 पावलं चालू शकतो. म्हणजे ₹1,00,000 स्वतः खर्च करत असेल तर 10 लाख घालायला काही वाटत नाही ना. स्वतः काय खर्च करत नसल्यावर घालणार आपण तर कुठनं, पार्टीला म्हणू शकतो. राज्यातल्या अशा कुठल्याही मंत्री नाहीत की ज्यांना म्हणजे जवळजवळ सगळ्या मंत्रिमंडळाचे काल मला वाढदिवसाच्या शुभेच्छाचे फोन आले, ज्यांना मी म्हणू शकतो 2019 साली असेल, आत्तासुद्धा 2024ची निवडणूक झाली, अनेक विधानसभेच्या ह्याच्यामध्ये फिरत असताना 20 विधानसभा म्हणजे आमच्या किसान मोर्चाकडं तिथं दिलं होतं. तर उमेदवारांनी जर काही सांगितलं की थोडीफार अडचण येते, हे येत्या ते येत्या, आम्ही तिथनं वरिष्ठांना फोन लावलेत ना, अहो इथं जरा कम पडतंय, लावा लागते डोसकं, फ्री निवडून येऊ शकते. 20 पैकी 18 निवडून आले, 2 फक्त पडल्यात, ती म्हणजे कर्जत आणि माळशिरस, टोटल 20. जिल्हा परिषद पंचायत समितीला हाच विषय. त्याच्या पलीकडे जाऊन जर आणि परत कुणाला वाटत असेल पक्षामध्ये की नाही संदीप गिड्डे आणि स्वप्नील पाटील ह्यांच्यात बेबनाव असाच राहावा, म्हणजे ओके पद्धतीनं त्यांचे काही वेगवेगळे अजेंडा आणि ते सगळे चालवता येऊ शकतात, तर मग आपल्याला काही अडचण नाही. संदीप गिड्डे जिल्हा परिषद पंचायत समिती ही ग्रामीण भागाची निवडणूक आहे, संपूर्ण महाराष्ट्रभरात चालणारी निवडणूक आहे. याच्यामध्ये शेतकऱ्यांनी भारतीय जनता पार्टीच्या बाजूनं उभा राहणं ही भूमिका शेतकऱ्यांना राज्यभरातल्या पटवून सांगण्यासाठी संपूर्ण राज्यभर जिथं जिथं गरज आहे तिथं तिथं जाणार आणि प्रचार करणार. म्हणजे मी त्या सत्ता सुंदरीच्या प्रक्रियेमध्ये अडकत बसणार नाही, हे क्लिअर आहे. आपल्याला बघा, कुणाला जर बेरजेचे राजकारण करायचंच नाही, वजाबाकीचंच राजकारण करायचं असेल तर आपण त्याला म्हणजे झोपलेल्याला जागा करता येतं, झोपलेल्याचं सोंग घेतलेल्याला जागा करता येत नाही. संदीप गिड्डे आपल्यासोबत आले तर काय आपली खुर्ची आहे. बघा मला काय स्वप्नील भैयाने इथंपर्यंत म्हटलं होतं, अरे बाबा मला काय नेता बिता होण्यात इंटरेस्ट नाही, हे नाही ते नाही, उलटं मी खर्च करतो, हे सगळं झालं ओके. परंतु जर घ्यायचंच नसेल आपल्याला सोबत हे, तर आपली काय तसं काही लई मोठा काय अट्टहास आपण आलंच पाहिजे, हे झालं पाहिजे तेव्हा झालं पाहिजे असं काही नाही विषय आपला, आणि तो अट्टहास पण नाही आहे. आणि आपलं कुठलं काय म्हणतो आपण त्याला, जे राजकारणामध्ये केलं जातं स्पेशली डावधर, मग तक्रार कर, आणखीन काय कर असलं पण काय, आम्ही काय आमचं कुणाच्याबद्दलचा काही विषय नाही, आपला प्लेन विषय आहे बोलायचं. बघा मी राष्ट्रवादीच्या उमेदवाराला पाठिंबा दिला, क्लिअर आहे हो, बरोबर क्लिअर आहे, छापून दिला, पत्रकार परिषद घेऊन दिला, जाहीर पद्धतीने घेऊन दिला, चोरून नाही दिला, उघड दिला. मला काही हे नाही, मी म्हणजे हे नाही म्हणजे, आणि काय म्हणतो आपण त्याला, म्हणजे ज्या ह्याच्यामध्ये भारतीय जनता पार्टीचे जे लोक आले माझ्याकडं की जरा थोडंसं आमचं जरा अगोदर आम्हाला एवढं सांगितलं होतं, आता काही मिळून झाले, माझ्याजवळ जेवढी आहे खिशात हात घातला, घेऊन जा, हे केलं काय, तुला कुठनं काढायचे ही घेऊन जा. म्हणजे असं काही नाही की आपण कोणाला काही ताकद दिली नाही, काय दिलं नाही. आता काही शिलेदार आमचे इतर पक्षात निवडून आलेले आहेत, तर त्यांना पण मला जेवढं शक्य होतं तेवढी सगळ्याची मदत जी आहे ते आम्ही केली. आता काही ठिकाणी भंडारा लावून लोकांनी मतदान केलं नाही आपण कशाला काय त्यांना म्हणू, काय नाही, ते राजे आहेत हो, त्यांनी आपलं ओके केलं आहे, चांगल्या पद्धतीनं निवडणूक झाली, ज्याला निवडून यायचं होतं ते निवडून आले. इतर 3 जण, मी थोडंसं UBT आणि ह्यांचं म्हणणार नाही, नोटावाल्यांचं घेणार नाही, पण इतर 3 जण हे सुद्धा त्यांच्या पातळीवर जिंकलेले. लक्षात आलं का, म्हणजे ह्याच्यात नाउमेद होण्यासारखं काही नाही आहे. हां, पण एखाद्याला असं वाटत असतं की नाही संदीप गिड्डेंचं हे सगळ्या ज्या काही गोष्टी आहेत ह्याच्यामध्ये आपण आणखीन काहीतरी हे करत राहायचं, तर तसं कुणाच्यात ताकद नाही की माझा विचार कोण थांबवू शकेल किंवा माझं काही भूमिका आहे त्या भूमिकेला कोण आडफाटा घालू शकेल असं काय नाही. उद्या जर चांगला उमेदवार असेल, भेटला, पैसे खर्च करतोय, हे करतोय, ते करतोय, आम्ही स्वप्नील भैयांच्या त्या विषयामध्ये जी काही आमचे पक्षाचे वरिष्ठ आहेत, जिल्हाध्यक्ष आहेत, पालकमंत्री आहेत, त्यांना सांगणार हे आहे, हे निवडून देते का बघा.
हां इथं काय करताय तुम्ही, इथं देऊ शकता का. आता महानगरपालिकेला पण आम्ही सांगितलं चालेल. की आमचे उमेदवार आलेत, माझ्याकडे आलेत, मला जिथं चांगलं दिसतं तिथं मी म्हणतो हे आहे. चुकीचं आहे CM साहेबांचं पण शेतकऱ्यांच्या बाबतीत चुकलं तरी पण आम्ही त्यांना लगेच मेसेज करतो, बाहेर दंगा करत बसल्या मेसेज टाकतो, साहेब हे आज तुमचं चुकलेलं दुरुस्त करा. आता मी तुम्हाला सांगतो CCIनं यवतमाळमध्ये, आता यवतमाळमध्ये माझा काय कोण शिलेदार उभारणार आहे का नगरपालिकेला, नाही. मला कोण काय तिथनं काय पाठिंबा देणार आहे का, मला आमदारकीला पाहिजे काय नाही. मला तक्रार आली की CCIनं 12 क्विंटल प्रति एकरी जर वर्षी खरेदी करत होता कापूस, या वर्षी ते हेक्टरी केले. बरं. मी लगेच पणन मंत्र्यांना सकाळी 6:30 वाजता फोन लावला. आता ह्याच्यातलं सांगतो तुम्हाला, लातूरमधलं गेल्या शनिवारीच आमचं एक बैठक झाली ज्याच्यामध्ये लातूरमधल्या काही आमच्या पदाधिकाऱ्यांनी माझ्याकडे तक्रार केली की सोयाबीनचं पेमेंट लवकर येत नाही, 6-6 दिवस लागतात, 8-8 दिवस लागतात. म्हटलं नाफेडचा नियम तर 48 तासात पेमेंट जमा झालं पाहिजे. मी नाफेडच्या स्टेट हेडला लावला. स्टेट हेडने सांगितलं की तुमच्याकडे एक वेअर हाऊस रिसीट असते, ती लवकर तुमच्याकडनं अपडेट होत नाही. बरं. मी लावला पणन मंत्र्यांच्या OSGना फोन लावला, PSला लावला सकाळी, त्याच्यानंतर कलेक्टरला लावला, वर्षा मॅडमना. आणि हे सगळं किती वाजता झालं, सकाळी 7:30 वाजता शनिवारी, ज्या दिवशी ॲक्च्युली कोणाचा तरी फोन येईल आणि कोणतं काम सांगत. काय आपल्याला काय आहे, आपल्याला काम करण्याशी मतलब आहे, लोकांचा प्रश्न सॉल्व्ह झाल्याशी मतलब आहे, विकासाचा निधी समतोलपणे वितरित होण्याशी मतलब आहे. माझा जवळचा आहे आणि त्यानं कुठलं काम घेतलं आणि त्यानं जर चुकीचं केलं असेल किंवा माझ्या वतीनं कुठलं तर अधिकाऱ्याला कुठल्या तर जाऊन सांगितलं की हे चुकीचं करा. तुम्ही आजही बघा, पोलीस स्टेशन असेल, तहसीलदार कार्यालय असेल, आणखीन कुठला अधिकारी असेल, एखादं काम जे नियमात बसत नाही, मी सरळ म्हणतो नाही होणार नाही, माझ्याकडे येऊ नकोस तू, काही संबंध नाही, तुला जिकडे जायचं तिकडे जा. आणि जर का मला असं दिसलं की नियमात बसत नाही पण त्या अधिकाऱ्याने केले, मी सरळ मग त्या अधिकाऱ्याला सांगतो तुझी तक्रार मी मंत्र्याकडनं करा. माझा जवळचा माणूस असला तरी सुद्धा खपवून घ्यायचं नाही. आपण आपल्या पद्धतीनं ओकेमध्ये राहणे, संपला विषय. आबासाहेब, बऱ्याच विस्तृत चर्चा झाली आपण हो. या नगरपालिकेची निवडणुकीची. नाही, बऱ्याच दिवसापासून बोलायची चर्चा चालली होती. 4 स्टेजमध्ये घडली निवडणूक. बरोबर. म्हणजे सुरुवातीची चर्चा, उमेदवार सिलेक्शन, नंतर ते अर्ज मागं घेणे, महायुती तिथं होत्या का, आणि नंतर निवडणुकीपर्यंतची भूमिका आणि ती सगळी, आणि परत निवडणुकीच्या नंतरची भूमिका. मला असं वाटतं आज ह्या सगळ्या गोष्टींना स्पर्श केलेला आहे आपण. परत सांगतो, ह्यातल्या काही गोष्टी कुणाला आवडतील, कुणाला नाही आवडतील, तुमच्या माध्यमातून स्क्रीनवरती बघून हे सांगतो की प्रत्येक गोष्ट तुम्हाला आवडेल अशीच ह्याच्यामध्ये बोललेलो नाही आवडली तर माफ करा, नसेल आवडली तर स्वीकारा, शेअर करा लोकांना. आपण आलात, बऱ्याच विषयावरती चर्चा केली, त्याबद्दल आपलं मनपूर्वक धन्यवाद. धन्यवाद. महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्हा आणि तालुका अपडेट बातम्या पाहण्यासाठी महाराष्ट्र मराठी न्यूज चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन बटन दाबा. महाराष्ट्र मराठी न्यूज अपडेट रहा.